सो फ्रेंड्स, आज आपण बनवणार घरी पिझ्झा. सो बघा किती छान झालेला आहे पिझ्झा. तर चला मग याची रेसिपी करूया स्टार्ट. सो हॅलो फ्रेंड्स, सो आज आपण होममेड पिझ्झा करणार आहोत. त्यासाठी आपण हाफ मैदा आणि हाफ कणिक वापरणार आहोत. तर मी इथे घेतले आहे दीड कप मैदा घेते आहे. तसं तर आम्ही घरी बिलकुल मैदा यूज नाही करत, बट यावेळेस मी अद्वैयाला प्रॉमिस केलं होतं की मी अगदी त्याला मार्केटसारखा मैदा करून देणार, जसा पिझ्झाच्या शॉपमध्ये मिळतो तसा. सो म्हणून मी आज फर्स्ट टाईम मैदा घरी आणलेला आहे. सो त्याच्यासाठी चालतं एखाद वेळेस मुलांसाठी. सो मी इथे दीड कप मैदा घेतला आहे आणि दीड कप कणिक घेतली आहे. सो थोडंसं मुलांचं ऐकायचं आणि थोडंसं आपण आपलं पण ऐकायचं. सो तसंच काही मी आज करते आहे. सो इथे मी 1 टेबलस्पून शुगर घेतली आहे. तर ही मी खडी साखर घेतली आहे, ज्याला आपण मिश्री म्हणतो. सो त्याला मी बारीक करून घेतलं आहे आणि 1 टेबलस्पून मी घेतलेला आहे मीठ. सो हे आता आपण मिक्स करून बाजूला ठेवून देऊयात. सो आता हे मिश्रण आपण बाजूला ठेवून देऊ आणि दुसऱ्या वाटीमध्ये थोडं गरम पाणी घेऊया. सो हे पाणी मी इतकंच गरम घेतलं आहे की आपलं बोट त्या त्या पाण्याला सहन करू शकेल. न एकदम गरम पाहिजे आणि न थंड पाहिजे आहे. ज्यामुळे आपलं ईस्ट हे ॲक्टिव्ह होऊ शकेल इतकंच गरम ते पाणी हवं आहे. की बघा मी इथे आता बोट टाकून बघते आहे. बस आपलं बोट सहन करू शकेल इतकंच गरम पाणी आपल्याला घ्यायचं आहे. सो यामध्ये आपण आता ऑब्वियस आहे आपलं ईस्ट ॲक्टिव्ह व्हायसाठी हाफ टीस्पून मी साखर घेतलेली आहे. सो साखर आपण त्याला छान विरघळू देऊया. त्यानंतर मी ईस्ट घेते आहे 3 टेबलस्पून, कारण आपण 3 कप आपलं प्रमाण घेतलेलं आहे, म्हणजे दीड कप मैदा आणि दीड कप कणिक. तर असं करून 3 कप झालेलं आहे. तर मी इथे 3 टेबलस्पून ईस्ट घेतलेला आहे. म्हणजे 1 कपला 1 टेबलस्पून ईस्ट असं. सो याला आता आपण छान मिक्स करून घ्यायचं आणि याला 5 ते 10 मिनटं फर्मेंट करायसाठी ठेवायचं. सो आता उन्हाळा असल्यामुळे अगदी माझं ईस्ट खूप लवकर फर्मेंट झालेलं आहे, खूप गरमी होत असल्यामुळे. सो ते मी अगदी 3 मिनिटात माझं ईस्ट फर्मेंट झालेलं आहे. सो आपलं ईस्ट फर्मेंट झालं असल्यामुळे आपण आता ते कणकीमध्ये मिक्स करून घेऊया. सो त्याला आपण पहिले छान मिक्स करून घेऊया ईस्ट टाकल्यानंतर आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपली कणिक ही छान मळून घेऊयात. पाणी न गरम न खूप थंड असं रूम टेम्परेचरचं पाणी वापरायचं कणिक भिजवायला. आणि खूप जास्त कडक नाही भिजवायची कणिक, अगदी थोडी पोळी जशी असते त्याच्यापेक्षा थोडी सॉफ्टच कणिक भिजवायची. सो मी कणिक मळून घेतली आहे. त्यानंतर मी प्लॅटफॉर्मवर तेल टाकून त्याला छान असं बटर लावून घ्यायचं पूर्णपणे आणि त्याला छान 5 ते 10 मिनटं त्याला मळून घ्यायचं, सॉफ्टसर करून घ्यायचं. आणि छान पूर्ण असं जी आपली कणिक आहे अशी पूर्ण प्लेन चिकनी झाली पाहिजे, असं इतकं त्याला छान मळून घ्यायचं. सो मला पिझ्झा हा खूप आवडतो, बट आम्ही कधीच बाहेरचा पिझ्झा हा खात नाही. सो त्यामुळे मी नेहमी घरीच करत असते. सो मोस्टली मी कधी कणकीचा करते, कधी रव्याचा करते. पण फर्स्ट टाईमच मी मैद्याचा करते आहे, कारण अद्वैयाला थोडंसं स्पेशल ट्रीट म्हणून मी यावेळेस हे मैदा यूज केलेला आहे. सो त्यानंतर याला छान असं मळून घ्यायचं आहे, फोल्ड करून. सो बघत आहात तुम्ही मी कसं मळत आहे. तर मला हे कणिक मळायला अगदी 7 ते 10 मिनिट लागले आहेत. त्यानंतर मी याला छान तेल लावून आपण दीड तास आपण याला ठेवणार आहोत फर्मेंट व्हायला. आपण ईस्ट यूज केलेला आहे, त्यामुळे याला दीड तास ठेवणं ही खूप जरुरी आहे. एक सो असं मी करून घेते. सो त्यानंतर मी जे चीज वापरणार आहे, चीज स्प्रेड आणि मॉझरेला चीज, जे पिझ्झा चीज असतं ते मी घरीच केलेलं आहे. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाहेरचं चीज पण यूज करू शकता. कारण जे आपण पिझ्झा चीज यूज करतो, जे घरचं असते ना, त्याला तेवढं स्प्रिंग नाही येत. सो तुमची इच्छा, तुम्ही घरी पण चीज बनवू शकता किंवा मार्केटचा पण आणू शकता. सो मी आता याला तेल लावून दीड तासासाठी छान आपण झाकून ठेवून देऊया,
की हे छान डबल होईल साईजनी. सो मी ज्यामध्ये कणिक भिजवली तेच आता झाकायला यूज करते आणि यावर एक प्रेशर म्हणून पोलपाट ठेवून घेतला आहे. सो इकडे मी टमाटर उकळून घेतले आहे आपला पिझ्झा सॉस करायसाठी. त्यामध्ये अर्धा कांदा टाकून घेतलेला आहे आणि 2 ते 3 लाल मिरची टाकून घेतलेली आहे. सो बघा मी कांदा आणि टमाटर उकळून घेतलेले आहे. सो आता आपण करूया पिझ्झा सॉस. पिझ्झा सॉस पण मी घरीच केलेला आहे. तुमची इच्छेप्रमाणे तुम्ही मार्केटचा पण पिझ्झा सॉस आणू शकता. सो दुसऱ्या कढईमध्ये मी इथे ऑलिव्ह ऑइल घेतलं आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोणतं पण रिफाइंड ऑइल घेऊ शकता. सो इथे मी लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहे आणि अर्धा कांदा टाकून घेतलेला आहे. त्याला बिलकुल असं ब्राऊन नाही झालं पाहिजे. लवकरच आपल्याला अगदी हलकं सॉते करायचं आहे आणि त्यामध्ये जी आता टमाटरची पेस्ट आपण करून घेतली ती टाकायची त्यामध्ये. त्यामध्ये 2 मिनिटं शिजल्यानंतर आपण यामध्ये चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो, गूळ पावडर टाकलेलं आहे मी. थोडंसं तुम्ही साखर पण टाकू शकता आणि मीठ टाकून त्याला छान शिजू देऊया तेल सुटेपर्यंत. आणि झाला आपला पिझ्झा सॉस. सो आज कबीरसाठी फर्स्ट टाईम आम्ही चप्पल मागवली आहे. त्याला खूप आवड होती चप्पल घालायची. तो दुसऱ्या आमची चप्पल घालून घरभर फिरायचा. सो आज आम्ही त्याच्यासाठी चप्पल मागवली. तो खूप एक्सायटेड आहे आणि ही चप्पल घालून पूर्ण घरभर फिरला आहे. सो बघा तो किती खुश दिसतोय चप्पल घालून. सो बस आता आपण आपला पिझ्झाचा जो आपण कशामध्ये शिजवणार आहोत ते तयार करून घेऊया. तर मी एकीकडे लोखंडाची मोठी कढई घेतली आहे. त्यामध्ये मीठ टाकून थोडीशी एक वाटी ठेवून घेतली आहे आणि इथे मी बेकिंग पेपर कापून घेते आहे प्लेटच्या आकाराचा आणि दुसरीकडे हे गंज घेतले आहे. सो त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे. सो मी इथे मी इथे पनीर घेतलेलं आहे छोटे क्यूब्स करून. त्यामध्ये ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, मीठ, लाल तिखट घेऊन त्याला मिक्स करून घेतले आणि ताव्यावर त्याला छान थोडंसं तेल टाकून फ्राय करून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याच्या जे पनीर आपण वरती टाकू त्याला पण छान असा टेस्ट येणार वेगळा. सो असं मी सॉते करून घेतलेलं आहे. सो बघा आपले पनीर झालेले आहेत आणि दुसरीकडे आपला जो हे होतं कणिक ते बघा डबल झालेलं आहे साईजनी. सो याला थोडंसं तेल लावून आपल्याला खूप जास्त आता त्याला मळायचं नाही आहे. बस असं थोडंसं प्लेन करून घ्यायचं आहे त्याला. सो कारण तो खूप सॉफ्ट झालेला आहे. सो त्याला खूप जास्त आपल्याला आता मळायचं नाही आहे. बस प्लेन करून घेऊया आणि त्याचे पार्टेशन करून घेऊया. कारण की आपण एक पिझ्झा हा पिझ्झा बस्ट करणार आहोत आणि एक प्लेन करणार आहोत. सो असा आपला आहे. तर आता आपण एक छोटा गोळा घेऊन त्याच कणकीचा एक पोळी लाटून घेणार आहोत. सो इथे मी पोळी लाटायसाठी मक्याचं कणिक घेतलेलं आहे. सो तुम्ही साधी पण घेऊ शकता. याच्याने जो पिझ्झा आहे हा आपला थोडासा असा क्रिस्पी होतो. सो त्यामुळे मी इथे तव्यावर थोडंसं पीठ टाकून त्याला प्लेन करून घेतलं आहे आणि पोळी अशी अधरकच्ची शिजवून घ्यायची ही. खूप जास्त लालसर नाही करायची. सो बघा आपली ही पोळी झालेली आहे. सो दुसरीकडे आता आपण आपला पिझ्झा चा बेस लाटून घेऊया. सो हे मी साधा पिझ्झा करते आहे थापून त्याला. थोडीशी जास्त मेहनत असते ऑफकोर्स हा पिझ्झा करून घ्यायला. बट घरचा पिझ्झा मला खूप आवडतो. कारण आम्ही बाहेरचा पिझ्झा कधीच खात नाही. मला नाही आठवत की मी कधी लास्ट टाईम बाहेरचा पिझ्झा खाल्ला असेल. सो हे बघा मी पोळी लाटून घेतली आहे. सो हा आपला प्लेन पिझ्झा आहे. सो यामध्ये आता आपण आपला जो पिझ्झा सॉस आहे तो लावून घेतला आहे. तर मी यामध्ये ना फोक करणं विसरली होती. सो पिझ्झा सॉस टाकल्यानंतर मला फोक करावं लागलं अर्धं. सो तुम्ही पण फोक करणं बिलकुल नको विसरा. जर ते तुम्ही नाही केलं तर तुमचा पिझ्झा असा फुलून जाणार. सो हा जो पिझ्झा चीज मी टाकत आहे ते मी घरी केलेला आहे. जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मला नक्कीच कमेंट करा आणि मी नक्की तुमच्याशी शेअर करेन. आणि हा पिझ्झा स्प्रेड आहे जो मी टाकून घेतला आहे. कारण जो घरचा चीज असतो ना तो तेवढा चीझी नाही होत खरं सांगायचं तर. सो त्यामुळे मी दोन्ही पण चीज यूज केलेले आहे. जर तुम्ही बाहेरचा करणार असाल तर तुम्ही एकच चीज यूज करा. ते सफिशियंट होईल.
सो इथे आपण गार्निश करून घेत आहोत चिली टोमॅटो, शिमला मिर्च, अनियन आणि मी त्यावर भरपूर अजून चीज टाकून घेते आहे आणि त्यानंतर मग त्यावर ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स असं मी टाकून घेते आहे आणि आपण आपली कढई आणि गंज पहिलेच गरम करायला 10 मिनटं अगोदरच ठेवलेलं आहे कारण त्याला ऑलरेडी गरम करणं खूप जरुरी आहे पिझ्झा बेक करायसाठी. सो आपली कढई आणि गंज दोन्ही पण गरम झालेले आहेत आणि ते आता आपण बेक करायला ठेवूया. सो फायनल मी पनीर विसरून गेलेली होती. सो आता मी वरतून पनीर टाकते आहे. छान. सो बघा ऑलरेडी हा पिझ्झा किती सुंदर दिसतो आहे ना. मला पण पिझ्झा असा सजवायला खूप आवडतो. आम्ही बाहेरचा पिझ्झा बिलकुल कधीच खात नाही. आम्ही जेव्हा आपण करतो घरीच करतो पिझ्झा आणि आम्हाला घरचाच खूप आवडतो. सो असा बघा मला ॲक्च्युली ते गंज गरम होऊन गेलेलं आहे त्यामुळे मला ते वरतूनच टाकावं लागलं. बट इट्स ओके ते वर्क झालं. सो मी आता याला 40 ते 50 मिनटापर्यंत ठेवणार आहे बेक करायला. सो इथे मी एक पोळी लाटून घेतली आहे त्याला फोक करून घेतल्या मग मी त्यावर टाकलं होतं पिझ्झा स्प्रेड आणि हे जे आहे पोळी आपण जी लाटून घेतली त्याला पण मी बेक करून घेतलं आणि गाठांना छान असं पाणी लावून ते छान पॅक करून घ्यायचं की जेणेकरून आपला जो पिझ्झा स्प्रेड आहे तो बाहेर नको यायला चीज आपलं. सो सेम आता तसंच मी लावून घेणार आहे. सो बस असा आपला पिझ्झा आपण बेक करून घेणार आहोत 50 मिनिटामध्ये. सो 40 ते 45 मिनिटानंतर तुम्ही एकदा आपला पिझ्झा चेक करून बघायचा. जर तो झाला नसेल तर थोडंसं मीडियम गॅसवर तो अजून एकदा तुम्ही चेक करू शकता. सो असा आपला पिझ्झा आता बेक होतो आहे. सो तुम्ही पण नक्की करून बघा हा पिझ्झा. सो आता मी काय करते आहे ना याच्या काठावर बटर लावून घेते आहे पिझ्झाच्या काठावर की जेणेकरून आपला पिझ्झा छान क्रिस्पी होईल काठावरनं तो चांगला शिजेल आणि जर तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यावर थोडंसं चीज पण स्प्रेड करायचं जेणेकरून अजून तो छान क्रिस्पी होतो. सो आता याला आपण करूया बेक करायला ठेवून देऊया 50 ते 55 मिनिटापर्यंत. सो चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. पिझ्झा आपला झालेला आहे बघा किती सुंदर झालेला आहे. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक यू. बाय.